Hello friends, how are you? Fine. Okay. This is the sixth lecture of topic Kingdom Animalia. And today we discuss next two phylums. First phylum is phylum Echinodermata. Phylum Echinodermata. And second, another one phylum is phylum Hemichordata. Phylum Hemichordata. हे आज आत्ता या लेक्चरला हे दोन फायलम्स आपण समजून घेऊया. सो फोकस वन बाय वन. फर्स्ट फायलम Echinodermata. Here Echinodermata means body or skin consist number of hard calcareous spicules or spines. इथं असणारे जे प्राणी असतात त्या प्राण्यांच्या शरीरावरती किंवा शरीरामध्ये कॅल्शियमनी बनलेले टणक काटेरी भाग असतात. काट्यासारखे कॅल्शियमचे टणक भाग असतात. त्याला कॅल्केरियस स्पिक्युल्स असं म्हटलं जातं किंवा कॅल्केरियस स्पाइन्स असं म्हटलं जातं. आणि हे बॉडीवरती किंवा बॉडीमध्ये असतात. हेन्स कॉल्ड एज ए फायलम Echinodermata. Echins means spines. Calcareous spines or spicules are present. Is it clear? Then here figure, this is the rough diagrammatic representation of here starfish. ही डायग्रामला तुम्ही फॅमिलियर आहात. इयत्ता 10वी पर्यंत हा प्राणी बऱ्याचदा तुम्ही अभ्यासलेला आहे, शिकलेला आहे, त्याची आकृती सुद्धा काढलेली आहे. Starfish. This starfish included in phylum Echinodermata. Phylum Echinodermataचं अत्यंत महत्त्वाचं चांगलं एक्झाम्पल कोण असेल तर स्टारफिश, ज्याला आपण तारामासा असं म्हणतो. मग आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. ऍक्च्युली हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहतोय ते फायलम Echinodermataचे पाहतोय, त्याच्यामध्ये एक्झाम्पल स्टारफिश आहे. याचा अर्थ ही कॉमन कॅरेक्टर्स आहेत. या Echinodermataमध्ये अनेक इतर जी ॲनिमल्स असतील त्यांना सुद्धा ही कॅरेक्टर कॉमन लागू पडतात. आणि काही कॅरेक्टर स्पेसिफिक स्टारफिशची मी या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगितलेली आहेत. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट animals are strictly marine. याचा अर्थ इथं असणारे हे जे काही प्राणी आहेत, एक्झाम्पल आपण स्टारफिश घेतलेला आहे, हे शक्यतो कुठे सापडतात? समुद्र पाण्यामध्ये सापडतात. आपलं जे गोड पाणी आहे त्यामध्ये असे प्राणी सापडत नाहीत. These animals are mostly found in sea water or marine water. समुद्र पाण्यामध्येच सापडतात. समुद्र पाण्यामध्ये म्हणजे नेमकं आपल्याला इझिली कुठं दिसतील किंवा आढळतील? जेव्हा आपण समुद्र किनारी जातो आणि सकाळ सकाळी मॉर्निंग वॉक जर आपण करू लागलो तर समुद्राच्या लाटेनं कडेला काही स्टारफिश आलेले दिसून येतील. आणि चालत असताना जी काही रेतीचा किनारा असतो, सँडी सी शोअर, तो समुद्राच्या कडेला रेतीचा जो किनारा असतो त्याला कडेला लाटेनं आल्यानंतर त्याच्यावरती ते रुतून असे बसलेले असतात. आपण इझिली कलेक्शन करू शकतो. तारामासा उचलून हातामध्ये घेऊ शकतो. म्हणजे असे समुद्र किनारी लाटेनं ते बाहेर येतात. आपण त्याचं कलेक्शन करू शकतो. हे बेसिकली तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. द नेक्स्ट बॉडीज
सम ॲनिमल्स आर स्पेरिकल इन शेप. काही प्राण्यांचं शरीर गोल असतं. सम आर इलॉंगेटेड. काही प्राण्यांचं शरीर लांब असेल. अँड हिअर स्टारफिश इज स्टार शेप्ड. तारा मासा मात्र चांदणीच्या आकाराचा आहे. याचा अर्थ व्हेरियस साइज शेप्ड animals are present in this phylum Echinodermata. इथं हा जो फायलम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे प्राणी असतात. काही गोल असतात, काही असे लांब असतात इलॉंगेटेड, आणि स्टारफिश मात्र स्टार शेप्ड म्हणजे चांदणीच्या आकाराचा दिसतोय. देन बॉडी इज रेडियली पेंटामेरस सिमेट्रिकल. आता इथं फोकस आपण स्टारफिश वरती केलेला आहे. स्टारफिशची बॉडी पाहिली तर ती कशी आहे? रेडियली सिमेट्रिकल. म्हणजे सेक्शन घेतल्यानंतर दोन इक्वल पार्ट निघतील, बट वी टेक नंबर ऑफ रेडियल डिव्हिजन्स. आपल्याला असे खूप सेक्शन घ्यावे लागतील. याचा अर्थ इथून एक सेक्शन घ्यावा लागेल, इथून एक घ्यावा लागेल, इथून एक, इथून एक आणि इथून एक. हे जे प्रत्येक आर्म आहेत त्या आर्मच्या बरोबर मध्यभागातून जर सेक्शन घेतला तर प्रत्येक ठिकाणी इक्वल पार्ट निघतील. याला आपण म्हणतो बॉडी इज रेडियली सिमेट्रिकल, पेंटामेरस. मीनिंग हियर 5 आर्म्स आर प्रेझेंट. स्टारफिशला 5 आर्म असतात. 1 2 3 4 5 like this. But here some are 4 arms. Some starfish have 4 arms. Some have 6 or 7 arms. प्रत्येक ठिकाणी नियमाला अपवाद असतो. कॉमनली पेंटामेरस 5 आर्म असतात, पण नियमाला अपवाद एखाद्या स्टारफिश मध्ये एखादा आर्म कमी असू शकेल, एखादा 2 जादा असू शकेल, असं असतं नियमाला अपवाद. अशी काही व्हरायटी आपल्या बायोलॉजीच्या लॅबमध्ये स्पेसिमन्स आहेत. म्हणजे नियमाला अपवाद एखादी केसमध्ये तसं दिसू शकतं, पण जनरली कॉमनली स्टारफिश बॉडी इज पेंटामेरस. दॅट इज नथिंग बट इट कन्सिस्ट 5 आर्म. 5च आर्म असतात. पेंटामेरस म्हणून तर त्याला पेंटामेरस म्हटलं जातं. स्टार शेप्ड अँड रेडियली सिमेट्रिकल. ऍक्च्युली बॉडी इज डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन. या प्राण्याचं शरीर दोन्ही बाजूनी चपट असेल, पूर्ण चपट असतं. बॉडी इज डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन. दोन्ही बाजूनं पूर्णपणे शरीर चपट असेल. मग या साइडला माउथ असेल, या साइडला ॲनस असेल. समजा हा स्टारफिश आहे आणि हे 5 आर्म्स आहेत, तर सेम हातासारखं दोन्ही बाजूनं चपट असेल. इकडं माउथ, इकडं ॲनस. अशा पद्धतीची रचना असलेली आपल्याला दिसून येईल. बॉडी इज मेड अप ऑफ कॅल्केरियस स्पिक्युल्स. हे पहिल्यांदाच आपण कॅरेक्टर पाहिलंय. स्टारफिश जर हातात घेतला तर तो टणक जाणवतो, कारण जास्तीत जास्त कॅल्शियमचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं आणि कॅल्शियमचे काटे असल्यासारखं असतं आणि म्हणून तो आपल्या हाताला टणक जाणवतो. बॉडी कन्सिस्ट कॅल्केरियस स्पिक्युल्स और स्पाइन्स. Then most important character, water vascular system is present. आता हा जो प्राणी आहे समुद्र पाण्यामध्ये सापडतो. साहजिकच त्याच्या बॉडीमध्ये पाणी पूर्णपणे असं सर्क्युलेट होत असतं. वॉटर सर्क्युलेट थ्रूआउट इन बॉडी. शरीरभर ते पाणी फिरत असतं. त्याची सिस्टीम स्वतंत्र असते. कॉल्ड एज ए वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. इट इज प्रेझेंट. In which water enter through madreporite. म्हणजे स्टारफिशला बॉडीला काही छिद्र असतात, पोवर्स असतात.
असं म्हटलं जातं आणि त्याच्या थ्रू त्या स्टारफिशच्या बॉडीमध्ये पाणी एंट्री करतं आणि मग ते पाणी पूर्ण शरीरभर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमद्वारे प्रवाहित होत असतं. या पद्धतीनं त्याच्या शरीराची रचना असलेली आपल्याला दिसून येईल. द नेक्स्ट, सर्क्युलेटरी सिस्टीम अँड एक्सक्रीटरी सिस्टीम ॲब्सेंट. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था, इट इज ॲब्सेंट. as well as excretory system. excretory system म्हणजे उत्सर्जन करणारी संस्था, ती सुद्धा या प्राण्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. both systems are absent. then here most important point, mouth is at oral. म्हणजे मगाशी मी म्हटलं हा स्टारफिश आहे, हे 5 आर्म्स आहेत. इथं मध्यभागी माउथ इज ॲट सेंट्रली प्लेस्ड अँड दिस पोर्शन इज ओरल साइड आणि या बाजूची ॲबोरल सरफेस. म्हणजे ही ओरल साइड, माउथ इथं असेल, ही ॲबोरल सरफेस आणि ॲनस बरोबर इथं असेल अपोजिट साइडला. या पद्धतीनं बोथ माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट. बॉडी इज डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटर and mouth is at oral surface while anus is at aboral surface. अशा पद्धतीनं स्टारफिश असलेला आपल्याला दिसून येईल. Here actually these are tube feet. याला आपण ट्यूब फीट असं म्हणतो. Actually these tube feet are helpful during कॅप्चरिंग द फूड मटेरियल. जेव्हा या स्टारफिशला स्वतःचं भक्ष्य पकडायचं असतं तेव्हा या ट्यूब फिटची मदत होईल. ॲज वेल एज लोकोमोशन, हालचाल करत असताना ट्यूब फिटची मदत होईल. म्हणजे या पद्धतीनं अनेक कारणासाठी या ट्यूब फिटची मदत झालेली दिसून येईल. या पद्धतीनं हे फायलम इकिनोडर्मेटा असेल. त्याचं मुख्य एक्झाम्पल कोणतं घेतलं आपण? स्टारफिश. ओके. द नेक्स्ट फायलम हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा, हेमी मीन्स हाफ, अर्धा. कॉर्डेटा मीन्स नोटोकॉर्ड प्रेझेंट. याचा अर्थ नोटोकॉर्ड पाठीमध्ये मध्यभागी जो आपल्या पाठीचा कणा असतो. ऍक्च्युली नोटोकॉर्ड इज डेव्हलप्ड इन फ्युचर व्हर्टिब्रल कॉलम. नोटोकॉर्डचं रूपांतर भविष्यामध्ये पाठीच्या कण्यामध्ये होत असतं. तो नोटोकॉर्ड which is present in back side, mid part of the dorsal side. पाठीच्या बरोबर मध्यभागी रॉड सारखं स्ट्रक्चर असतं. याला आपण काय म्हणतो? नोटोकॉर्ड. इट इज डेव्हलप समव्हॉट, थोडासा डेव्हलप झालेला आहे, अर्धा हाफ डेव्हलप झालाय. हे इज कॉल्ड एज ए हेमिकॉर्डेटा. याचा अर्थ या 9व्या फायलम पर्यंत कोणत्याही फायलमला नोटोकॉर्ड म्हणजे पाठीचा कणा नव्हता. ओळीनं कोणकोणते फायलम पाहिले आपण? पहिला कोणता पाहिला आपण? फायलम पोरिफेरा, नंतर क्निडारिया, टिनोफोरा, प्लॅटिहेल्मिंथिस, अस्केल्मिंथिस, अनेरिला, आर्थ्रोपोडा, मोलुस्का अँड देन इकिनोडर्मेटा. एवढे जे फायलम्स पाहिले यातल्या कोणत्याही प्राण्याला पाठीचा कणा नव्हता. नोटोकॉर्ड इज टोटली ॲब्सेंट. हे सगळे फायलम नॉन कॉर्डेट्स मध्ये येत होते, पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांच्या मध्ये येत होते. आता मात्र इथं थोडासा अर्धा नोटोकॉर्ड डेव्हलप झाला.
थोडीशी सुरुवात झाली, हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय होतो? हळूहळू डेव्हलपमेंट प्रक्रिया झाली, हळूहळू उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन झालं. ही प्रक्रिया तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. थोडक्यात, नॉन कॉर्डेट्स डेव्हलप्स इनटू कॉर्डेट्स. ज्यांना ज्यांना पाठीचा कणा नव्हता, भविष्यात हळूहळू इव्होल्युशन झालं, उत्क्रांती झाली, डेव्हलपमेंट झाली. आणि ती होत असताना पहिल्यांदा थोडासा पाठीचा कणा नोटोकॉर्ड डेव्हलप झाला आणि नंतर मग कॉर्डेट्स म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी जन्माला आले. ही इव्होल्युशनरी लाईन बेसिक हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. हा जो 10वा फायलम आहे हेमिकॉर्डेटा, हेमी मीन्स हाफ, अर्धा, कॉर्डेटा मीन्स नोटोकॉर्ड, हाफ नोटोकॉर्ड प्रेझेंट और डेव्हलप. फिगर बेलेनोग्लोसस. एक्झाम्पल आपण कोणतं घेतोय? बेलेनोग्लोसस. ही त्याची आकृती असेल. दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ एनिमल बेलेनोग्लोसस. इथं महत्वाची नावं दिलेली आहेत. प्रोबोसिस, देन कोलार, देन हियर दीज आर द गिल्स. गिल्सला आपण कल्ले म्हणतो. अँड दिस इज द फ्लेक्झिबल ट्रंक. या पद्धतीचा हा स्पेसिमन असेल त्याला आपण बेलेनोग्लोसस असं म्हणतो. तर त्याची कॅरेक्टर्स पहा. फायलम हेमिकॉर्डेटाची कॅरेक्टर्स we see one by one. These animals are also found in marine water. इथं हेमिकॉर्डेटा मधले जे काय प्राणी आहेत किंवा हा बेलेनोग्लोसस आहे तो आपल्याला समुद्र पाण्यामध्ये किंवा समुद्र किनारीच सापडतो. हे पहिलं कॅरेक्टर असेल. मग नेमका कुठे सापडतो? सँडी सी शोअर. समुद्र किनारी तुम्ही गेल्यानंतर सूक्ष्म रेतीचा जो किनारा असतो, मगाशी मी म्हटलं स्टारफिश लाटेनं त्याच्या बाहेर येतो आणि इझिली आपण त्याचं कलेक्शन करू शकतो. इथं मात्र थोडस वेगळं आहे. हा समुद्र किनारीच असेल, सँडी सी शोअर मध्येच असेल, पण मेक बरोज टू द सँडी सी शोअर. समुद्र किनारी जो रेतीचा जो किनारा आहे त्या किनाऱ्याला तो छिद्र पाडेल. बरोईंग आहे, तो छिद्र पाडतो आणि त्याच्यात राहतो आणि म्हणून त्याचं इझिली कलेक्शन आपल्याला करता येत नाही. बॉडी सॉफ्ट. याची बॉडी शरीर मऊ आहे, मेड अप ऑफ मसल्स, फर्मी फॉर्म. जसं की अर्थवर्म गांडूळ जसा असतो, सिलेंड्रिकल लाईक ए चॉक, लॉन्ग इलॉंगेटेड सिलेंड्रिकल, किड्यासारखा. वर्म म्हणजे किडा. या ठिकाणी अर्थवर्म गांडूळ जसा असतो तसाच हा सुद्धा दिसायला आहे, म्हणून व्हर्मी फॉर्म असं म्हटलंय. पण अर्थवर्मच्या अंगावरती सेगमेंट म्हणजे वलय असतात. इथं सेगमेंट्स आर ऍब्सेंट. इथं अंगावरती वलय नसतात. सेगमेंट्स आर टोटली ऍब्सेंट आणि म्हणून म्हटलंय बॉडी इज सॉफ्ट, फर्मी फॉर्म म्हणजे किड्यासारखी, गांडुळासारखी, बट अनसेगमेंटेड. अंगावरती कुठेही वलय नाही. बॉडी डिवाइड्स इनटू प्रोबोसिस, कोलार अँड ट्रंक. बॉडीचे महत्वाचे 3 पार्ट आहेत. पहिला प्रोबोसिस, दुसरा कोलार, तिसरा ट्रंक. असं 3 बॉडीचे डिव्हिजन्स आहेत, 3 भाग पडतात. ब्युकल कॅव्हिटी गिव्ह राइज टू रॉड लाइक. ब्युकल डायव्हर्टिकुलम कॉल्ड नोटोकॉर्ड. ही जी माउथ कॅव्हिटी आहे त्याला ब्युकल कॅव्हिटी म्हटलं जातं आणि त्या ब्युकल कॅव्हिटीच्या पाठीमागच्या बाजूला एक छोटस रॉड लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतं. त्याला ब्युकल डायव्हर्टिकुलम
असं म्हटलं जातं आणि त्यालाच पुन्हा दुसरं नाव दिलेलं आहे नोटोकॉर्ड. म्हणजे आतमध्ये टणक एक रॉड सारखं स्ट्रक्चर थोडस डेव्हलप झालंय, अर्ध डेव्हलप झालंय, हाफ. म्हणून तर म्हटलं हेमी. हेमी मीन्स हाफ, कॉर्डेटा मीन्स नोटोकॉर्ड. अर्धा कॉर्ड तयार झाला. ब्युकल कॅव्हिटी, तोंडातून आतल्या बाजूला एक रॉड लाईक स्ट्रक्चर तयार झालं, त्याला ब्युकल डायव्हर्टिकलम किंवा नोटोकॉर्ड असं म्हटलं जातं. रिस्पिरेशन बाय गिल्स. इथं जे गिल्स असतात त्या गिल्सच्या साहाय्यानं रिस्पिरेशन होतं. कल्ले, गिल्सला आपण काय म्हणतो? कल्ले. रिस्पिरेशन बाय गिल्स. श्वासोच्छ्वास, ब्रीदिंग, ही पेशीपर्यंत प्रक्रिया घडते. सेल्युलर प्रोसेस आहे. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ रिस्पिरेशन. अँड दिस रिस्पिरेशन इज विथ द हेल्प ऑफ गिल्स. कल्ल्याने रिस्पिरेशन होतं. देन सर्क्युलेशन इज ओपन टाइप. इथं जे काय ब्लड सर्क्युलेशन होतं, रक्ताभिसरण होतं, ते ओपन टाइप आहे. ओपन म्हणजे कसं? ब्लड व्हेसल्स आर टोटली ॲब्सेंट. रक्तवाहिन्या नसतात. ब्लड स्प्रेड एव्हरीवेअर थ्रूआउट इन बॉडी. पूर्ण शरीरभर कुठेही कसंही रक्त प्रवाहित होतं. दॅट टाइप ऑफ सर्क्युलेशन इज कॉल्ड एज ए ओपन सर्क्युलेशन. सर्क्युलेशन ओपन टाइप. हिअर बरोइंग एनिमल. मगाशीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, हा समुद्र किनारी जो सँडी सी शोअर असतो, सूक्ष्म रेतीचा किनारा, त्याच्यामध्ये तो छिद्र करून राहतो, बरोइंग. And those animals which are found in sand, वाळूमध्ये जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म जीव सापडतात त्याच्यावरती तो उपजीविका करतो. याचा अर्थ तो कार्निव्होरस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कार्निव्होरस म्हणजे इतर प्राण्यांच्या वरती, सूक्ष्म जीवांच्या वरती तो उपजीविका करतो आहे. हेन्स म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कार्निव्होरस इन नेचर, डिपेंड्स अपॉन द मायक्रो ऑर्गॅनिझम्स व्हिच आर प्रेझेंट इन सॅन्ड. अशा पद्धतीचा हा बरोइंग एनिमल असेल. व्हेन इट इज अलिव्ह, जेव्हा तो मरण पावेल तेव्हा त्याचा जो स्मेल आहे, वास, गंध असा कुजट असाय. तो कुजट, स्पॉइल झाल्यासारखा, कुजल्यासारखा. अँड कलर चेंज लाईक आयोडीन. त्याच्या बॉडीचा कलर पण चेंज होईल. आयोडीनचा जसा रंग असतो तसा रंग दिसेल. आणि दिसताना पाहिलं तर तसा तो अर्थवर्म म्हणजे गांडुळासारखा दिसतो. पण आपलं अर्थवर्म आपल्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये सापडतो, हा मात्र समुद्र किनारी सापडतो. अर्थवर्मच्या अंगावरती सेगमेंट असतात, याच्या अंगावरती सेगमेंट नसतात. हे मुख्य दोन फरक आहेत. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. देन इट इज नथिंग बट कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. ह्या 9व्या फायलम पर्यंत सगळे फायलम, 9ची 9 फायलम्स कशामध्ये आले? नॉन कॉर्डेट. पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांच्या मध्ये हे पहिले 9 फायलम आले. आता 10वा फायलम काय बघा? हेमिकॉर्डेटा, म्हणजे अर्धा नोटोकॉर्ड डेव्हलप झालाय. आता इथून पुढचे सगळे कॉर्डेट्स असतील, म्हणजे पाठीचा कणा असलेले. याचा अर्थ दिस फायलम इज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. इकडं पाठीचा कणा नसलेले, इकडं पाठीचा कणा असलेले, दोघांच्या मधला दुवा, कनेक्टिंग लिंक, मधली अवस्था, याला म्हणायचं हेमिकॉर्डेटा. पाठीचा कणा नसलेले आणि असलेले ह्या दोघांच्या मधली अवस्था, दॅट इज नथिंग बट कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट. अशा पद्धतीनं हा 10वा फायलम आहे हेमिकॉर्डेटा. आणि त्याचं मुख्य एक्झाम्पल कोणतं असेल?
बेलेनोग्लोसस. Are you getting this? Is it clear? Okay.